हाय हॅलो नमस्कार। तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। मी दीपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आहे 24 डिसेंबर, माझ्या दैविकचा बर्थडे। आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे आणि ऑफकोर्स त्याच्यासाठी सुद्धा मस्त सेलिब्रेट करणार आहोत आम्ही। सो चला तर पहिल्यांदा दैविकचं औक्षण करूयात आणि त्यानंतर छोटी मोठी कामं घरातलं सगळं आवरायचं आहे आणि स्टे ट्यून विथ अस। इथे दैविक सुद्धा रेडी झालेला आहे। चला मग मस्तपैकी औक्षण करूयात। रडतो कशाला? हां, हॅपी बर्थडे दैविक। ऐ आणि मी काय करू? काठोडा बघा आमचा काठोडा। सोना ती बघ, ती बघ, दे गावतो त्याला। संपला? एरोप्लेन काय? कार, बस, व्हॅन, स्कूल बस काय? दैविकसाठी ते सँडविच बनवला होता। ॲक्च्युली चपाती कमी राहिली होती, सो त्याला भूक लागलेली आणि सँडविच म्हणजे त्याचं फेवरेट आहे, त्यामुळे कोणत्याही वेळेला कधीही दिलं तरी तो खातो आवडीने। कसं आहे सोना? यम्मी। आणि पसारा बघा, मस्ती करून पोट नाही भरत आहे म्हणून असं चालू असतं। उचलून घे ना, उचल। आणि काय करायचं? साधे म्हणला हॅपी बर्थडे। काम करतो तू? काय करतो? काम नाही करू। का आणलं? हॅलो बहिणीने बाय घेतात टाकून दिला नाही दिला वाला लटलं अरे आता इथे गेला ना। दैविकची बडबड तुम्ही ऐकलीतच। तर तो असा म्हणत होता की आम्ही बॉल बॅट खेळतोय आणि बॉल इकडे गेला तिकडे गेला। संध्याकाळ झाली की त्याला बॉल बॅट खेळायची वेध लागतात। रोज संध्याकाळी हाच कार्यक्रम चालू असतो। मम्मी चल ना आपण बॉल बॅट खेळू। त्याला म्हटलं मी काम करतो, तो एकटा खेळतो। नाही, मला म्हणजे तू पण सोबत चल। आणि आम्ही दोघं जण मिळून असं बॉल बॅट खेळतो। कधी कधी रात्रीसुद्धा हुकी येते। बाबा आल्यानंतर बाबा आणि तो खेळत बसतो, मी काम करत असते। सो अशी असते आमची संध्याकाळ।
मग मी संध्याकाळी नाश्त्यासाठी ब्रेड पकोडे केले होते, खूप मस्त झाले होते. रेसिपी नक्की शेअर करेन. सो आता आलो आहे आम्ही केकची ऑर्डर घ्यायला. 2 दिवसापूर्वी ऑर्डर दिली होती आणि सांगितली होती का 6 वाजेपर्यंत आम्हाला केक हवा आहे. तर 6 साडेसहा झाले होते, आम्ही केक आणायला गेलो होतो. आणि हा जो ब्लू कलरचा केक दिसतोय तोच आपला केक आहे. त्याच्यावर दैविकचं नावसुद्धा लिहिलेलं आहे. आणि फायनली आपला केक पॅक झालेला आहे. तर आता खाली जाऊन आलेलो आहोत आणि केक वगैरे घेऊन आलो आणि आता जेवण लावते. जेवणाची तयारी चालू आहे. वरण भाताचा कुकर लावलेला आहे आणि दूध तापत ठेवलं आहे. आणि दैविकला आवडते म्हणून खीर बनवायची आहे आणि प्लस सुकं बेरडं. आज संकष्टी असल्यामुळे काही करता येणार नाही आहे. सो चला बाहेर काय चालू बघूया. काय आणि हे काय पसारा केला आहे? आणि फायनली इथे डेकोरेशन झालेलं आहे. बाबांनी आतून मिळून छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि त्यात थोडीशी मी सुद्धा मदत केलेली आहे, थोडासा खारीचा वाटा. सो तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं नक्की सांगा. आणि इकडे चालू आहे बड्डे बॉयची तयारी. मस्त नवीन नवीन कपडे घालतोय बड्डे बॉय आणि रेडी होतोय आणि बाबा रेडी करतायत. अँड दिस इज अ केक. त्याला केक बघून इतका वेडा होतो तो, त्याला खूप आवडतो केक वगैरे खायला. आणि इथे चालू आहे आजीचा कॉल. आजी आजोबांना काही यायला जमलं नाही, सो त्याला ते मिस करतायत आणि व्हिडिओ कॉलवरती बोलणं चालू आहे. Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Devik. Happy birthday to you. ठेव इथे ठेव. थँक्यू बोल अतुल. थँक्यू बोल. थँक्यू. छान बड्डे झाला. जेवण वगैरे आवरले आणि त्यानंतर बसलो आम्ही गिफ्ट ओपन करायला. हे वरचं गिफ्ट त्याच्या आतून दिलं होतं त्यांच्या आत्याच्या मुलीने, म्हणजे दैविकच्या आत्याने. आणि हे जे बॉक्समध्ये गिफ्ट आहे ते आईने पाठवलं होतं, म्हणजे ऑनलाईन बुक करून इकडे पाठवलं होतं. त्यांना काही यायला जमलं नाही पण त्यांनी गिफ्ट पाठवून दिलं होतं त्यासाठी. यामध्ये होता स्टडी टेबल आणि त्यावरती सापशिडी आणि लुडो होता, जो की त्याला खूप आवडला. साप बघूनच त्याला खूप मजा वाटली. काय माहिती, याच्या आधी सापाला खूप घाबरायचा, त्यामुळे पण त्याला यावेळी आवडलं ते. आणि तुम्ही म्हणाल की बड्डेला खूप जास्त माणसं नव्हती, अगदीच मोजकी माणसं होती. तर आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं. पहिला बड्डे त्याचा मोठा केला आणि आता पाऊससुद्धा खूप होता, तर प्रत्येक बड्डेला खूप पाऊस असतो. त्यामुळे मग आम्ही म्हटलं घरच्या घरीच करूयात, जास्त काय नाही. आजूबाजूचे लोक दोघा तिघांना सांगितलं होतं, ते आले होते आणि त्याची आत्तू आली होती, बस. बाकी कोणाला आम्ही आमंत्रण दिलं नाही, बिकॉज पाऊस खूपच होता त्या दिवशी आणि प्लस संकष्टी चतुर्थी. त्यामुळे मग म्हटलं आपण घरच्या घरीच करून घेऊयात. आणि चला तर मग आजीने आणले गिफ्ट बघूया काय आहे आणि दैविकची रिॲक्शन बघूया त्याच्यावरची. ती एक
रिमोट कंट्रोलवरची गाडी आहे जी की दैविकला खूपच आवडली, तुम्ही बघू शकताय. आणि थोड्या वेळाने त्याची हे बघा रिॲक्शन, किती त्याला मज्जा वाटली होती ती गाडी बघून. दैविकची मजा अशी चालू राहणार आहे. चला तर मग आज इतकंच, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बी हॅपी अँड स्टे ट्यून. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका.